हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 50. बुद्धियोक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. बुद्धियुक्तः जो भक्तिपूर्ण सेवा करीत आहे, जहाती मुक्त होऊ शकतो, इह या जन्मामध्येच, उभे दोन्ही, सुकृत दुष्कृते चांगले आणि वाईट फळ, तस्मात म्हणून, योगाय भक्तिपूर्ण सेवेकरिता, युज्यस्व अशा रीतीने संलग्न हो, योगः कृष्ण भावना, कर्मसु सर्व कर्मांमध्ये, कौशलम कौशल्य, कला. भक्तिपूर्ण सेवा करणारा मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होतो. म्हणून तू योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. तात्पर्य: अतिप्राचीन काळापासून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांच्या विविध फळांचा संचय केला आहे. म्हणूनच तो आपल्या मूळ वैधानिक स्वरूप स्थितीपासून सतत अनभिज्ञ राहिला आहे. मनुष्याचे अज्ञान भगवद्गीतेतील उपदेशांद्वारे दूर होऊ शकते. भगवद्गीता मनुष्याला सर्व परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यास आणि जन्मजन्मांतरापासून संचित झालेल्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या चक्रात बळी पडण्यापासून वाचण्यास शिकविते. म्हणून अर्जुनाला कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा उपदेश देण्यात आला आहे, कारण कृष्ण भावना ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. हरे कृष्ण.